सकाळपासून सिलेंडरच्या रांगेत उभे राहिल्याने चक्कर येऊन माजी सरपंचाचा मृत्यू झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय। अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे गॅस सिलेंडरसाठीच्या रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार शिरसाट शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। दुपारी 1:30च्या सुमारास त्यांना चक्कर आली। शिरसाट जागेवरच कोसळले। तिथल्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तीव्र उन्हात सिलेंडरच्या रांगेत उभे राहिल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या सगळ्या प्रकारानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेत। त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते पाहूयात। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। आंधवी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते। दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती।